शेतकरी मित्र दीपक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आज स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या आजच्या पूर्व संध्याकाळी आपण एक व्हिडिओ घेत आहे। मकर संक्रांतीच्या वर्षभर सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मकर संक्रांतीच्या देवपिंपरी स्वामी समर्थ कृषी केंद्र दीपक पाटील यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आणि शेतीतील क्रांतिकारी असा हा व्हिडिओ असेल। आता आपल्या शेतीच्या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती म्हणून त्याला पर्यायी एक आपण भट्टी खत या विषयावर आजचा व्हिडिओ आहे। तर आपण आज भट्टी खत विषयी जाणून घेत आहे। आपण आज 15-15च्या 4 बॅगा आज मार्केटमधून विकत आणलेल्या आहे आणि आपण त्याचबरोबर त्याच्या 3 पट म्हणजेच 12 बॅगा आणि ह्या 4 अशा 16 बॅगांचं मटेरियल आपण तयार करणार आहे। आपल्या शेतातली माती, गुळ आणि गोमूत्र याच्या सहाय्याने आपण भट्टी खत तयार करत आहे आणि ताडपत्री त्याला लागणारं साहित्य मटेरियल अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून पाणी टाकून आपले जसं पद्धतीने कणिक भिजावतो त्या पद्धतीने आपली जास्ती गारा होणार नाही। नॉर्मली बैल बनवतो त्या पद्धतीने गारा होईल, छोटासा वापसा राहील। अशा पद्धतीने आपण या मातीला गरजेनुसार पाणी मारून संपूर्ण खत मिक्स करायचं आणि त्याला झाकून ठेवायचं व याला परत 5 दिवसाने उघडून त्याला पलटी मारून घ्यायची आणि 10व्या दिवशी पुनश्च ते आपण शेतात टाकू शकता। कारण की महागड्या खतांना पर्याय आपल्याला उपलब्ध करल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आणि या दळबद्री सरकारच्या सरकारचे धोरण शेतकऱ्याविषयी फार मोठं हे आहे। भाव मालाला भाव नाही, त्यासाठीच आपण सेंद्रिय शेती आणि कमी खर्चात शेती याला पर्याय भट्टी खत हे आपण आजचा व्हिडिओ देत आहे। हे भट्टी खत वापरा आणि आपला उत्पादन खर्च, जमीन माता आणि आपलं होप चाललेलं जमिनीचं pH वाढत चाललेला यासाठीच आपला हे आजचा व्हिडिओ होता। मकर संक्रांती निमित्ताने रासायनिक खतापासून भूमी बचाव अभियान आपण चालू करत आहे। आजच्या शुभ दिवसापासून भट्टी खत असे विविध व्हिडिओ आपल्याला दररोज आपल्या भेटीला शेतकऱ्यांचे माहिती देत राहील। हीच आपल्या मकर संक्रांतीच्या शुभ संध्येला पैसे वाचवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आणि भूमिमातेचं होत असलेलं प्रदूषण आणि रासायनिक खतांपासून कमी खर्चात शेती व्हावी यासाठी आजचा व्हिडिओ। श्री स्वामी समर्थ। पुढील भागात भेटूया। श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र, वाकी रोड, जामनेर। अधिक माहितीसाठी संपर्क दीपक पाटील।